मी लक्ष्मी कांबळे, बहुजन महिला श्रमिक संघटनेचे अध्यक्ष। सर आमचं पावणे 2 वर्ष झाले सर आमचा संघर्ष चालू आहे। एकदा सोडून दोनदा आमचं इथं आंदोलन झालं सर। एकदा आम्ही कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला सर, दोनदा गुगे मॅडमला आम्ही निवेदन दिलं सर, 2-3दा आम्ही अमित भैयाला निवेदन दिलं सर, पण आमची दखल कुणी घेत नाही सर। आम्ही ह्या देशाचे नागरिक आहे का नाही, आम्हाला मतदानाचा अधिकार आहे का नाही, का नुसते नेत्यालाच मतदानाचा अधिकार आहे सर? ह्यांच्याच मतावर ही निवडून येतात का स्वतःच्याच मतावर? ह्यांचे काय अधिकाऱ्याच्या मतावर? म्हणजे आम जनता पस्तोर हे मतदान आल्यावर कशाला येते सर? आता 10 वर्ष झालं सर मोदी सरकारला येऊन, 10 वर्ष झालं। 10 वर्षामध्ये किती योजना आणल्या सर मोदी सरकारने? पहिला आणली घरेलू कामगाराची योजना आणली होती सर यांनी 2014ला म्हणे, पण ती कुठल्या अंमलात आणली नाही सर। त्यांचा काय पाठपुरावा केला नाही सर। आमच्या बायका परेशान झाल्या सर फॉर्म भरून। आता आणली सर बहीण लाडकी योजना। त्या बहीण लाडकीला तुम्ही सांगा 1500 रुपयामध्ये काय होतंय? अजित दादा त्यांच्या चहा पाण्याला 1500 रुपये लागत असतील सर, मग गरीबाला 1500 रुपये देऊन आम्हीच दाखवलेत ना मतदानाच्या पुढे। ह्याच्या अगोदर काही झोपलं होतं का सरकार? ह्यांना काय झालं द्यायला सर? आमच्या मागण्या किती आहे सर? 1 लाख रुपये अनुदान मागणी आहे। ह्यांच्या कुत्र्या मांजराला दवाखान्याला ह्यांनी 1-1.5 लाख रुपये घालत असतील ना। मग आम्ही सामान्य जनता आहे ना, बहुजन समाज आहे आमचा। आज जरांगे पाटील बसलं तर त्यांच्या तिथं उपोषणला भेट द्यायला जाते सर। आम्ही आज 3 दिवस झाले सर आम्हाला आमरण उपोषण होऊन। यांचा साधा कुठला अधिकारी आला नाही, कुठल्या ह्यांचा प्रशिक्षणाचा पण एकही माणूस इकडे फिरकल नाही सर। पोलीस संरक्षण देखील आम्हाला आज इथं दिले जात नाही। फक्त मॅडम येतात, आमचे फोटो काढून जातात, आम्ही पावसात बसायला। आमचे कोण इथं काल तर पुरुष पिऊन आला सर, ती पुरुषातून जाता जाणार आम्हाला म्हणलं का तुमच्या बापाचं आहे का? मग संरक्षण आम्हाला देणार कोण सर? आम्ही सामान्य जनता नाही का? गोरगरीब महिला आज इथं मोठ्या संख्येने आहेत, मग ती महिलाचे मतदान घेते का नाही सरकार? की महिला आमच्या अशाच काम करणार, अशाच मरून जाणार? आमच्या 5 ते 6 मागण्या आहेत सर ह्याच्यामध्ये। एकतर हे घरेलू घरकाम करणाऱ्या महिलांचा स्वतंत्र आयोग निर्माण करा सर। दुसरी मागणी आहे, जी महिला विधवा झाल्यात त्या महिलांच्या लेकराची शिक्षणाची जिम्मेदारी या सरकारने घ्यावी। तिसरी मागणी आहे सर, यांचं स्वतंत्र आयोग निर्माण करण्यात यावं। चौथी मागणी आहे सर, बेघर महिला आहेत, किरायाने राहणाऱ्या महिला आहेत, त्या महिलांना तुम्ही घरं द्या आणि ह्यांना लायसन द्या। त्यांनी एक घरामध्ये 30 वर्ष ते 40 वर्ष सर काम करतात, पण यांची कुठं लिखाण नाही, कुठं काही नाही सर। दुसऱ्या दिवशी यांनी जर सुट्टी घेतली तर तिसऱ्या दिवशी लगे मॅडम म्हणते की ह्यांना आम्ही दुसरी बाई लावली, तुम्ही जावा। अहो सरकारी कामगाराला त्यांना तुम्ही लायसन आहे सर, त्यांचे दर निश्चित आहेत, पण ही माझ्या माता भगिनींचे दर निश्चित नाही। किती ह्यांच्यावर वाईट परिस्थिती आणली सर। मग नुसतं आज किती देशाला स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले सर, पण आम्हाला स्वातंत्र्य नाही सर। आमचे पूर्वज शेणपाणी काढायचे ना, आम्हाला आता ही येळ आली की सर त्यांचं खरकटं काढावं लागते, तरी पण आमचे दर निश्चित नाही। आमच्या शिकून मुली कम्प्युटरचं काम करते सर, फरशी पुसतात दवाखान्यामध्ये, शिकल्या तरी त्यांना नोकरी। आम्हाला आरक्षण आहे, पण आम्हाला नोकरीला देखील आज पैसे द्यावे लागते, लाच द्यावं लागते सर। आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांना काही बी नाही। आमचं आरक्षण तरी काय फायद्याचं आहे सर? तुमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही, तुम्ही पुढची दिशा काय असणार सर? आम्ही आमरण उपोषण सोडणारच नाही जोपर्यंत कुठला इथं अधिकारी येऊन आम्हाला लेखी देणार नाही सर, तोपर्यंत आमच्या मागण्या आमचं उपोषण चालूच राहणार आहे।